हाय यूट्यूब फॅमिली, राणी तैफळे रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आंब्याच्या चटणीचा लच्छा पराठा तयार करणार आहोत। त्यासाठी गव्हाची कणिक चुरून घेतलेली आहे। आपण एका वाटीमध्ये तेल, मस्तपैकी हे पा आंब्याची चटणी तयार करून घेतलेली आहे आपण। चला तर मग आता आपल्याला आंब्याच्या चटणीपासून लच्छा पराठा तयार करायचा आहे। ते कसा करायचा ते बघू। हे पा असं मस्त आपल्या रोजच्या पोळीपेक्षा थोडासा मोठा गव्हाच्या पिठाची कणिक आहे। हे मस्त असं लाटून घ्यायची पूर्ण। जशी आपण रोजची पोळी लाटतो तशाच पद्धतीमध्ये लाटून घ्यायचं आहे आपल्याला। पण थोडीशी जाडी ठेवायची, जास्त काही जाडी नाही ठेवायची, कारण हे आपला पराठा आहे लच्छा पराठा। त्याच्यासाठी समजा ज्यावेळेस आपल्याला भाजी पोळी खायचा कंटाळा आला, काही जर भाजी पोळी खाऊ वाटत नसेल, त्या टाईमला अशा पद्धतीत आपण लच्छा पराठा तयार करून खाऊ शकतो। खूप छान लागतो खायला। थोडंसं आपण तेल आधी टाकून घेऊ। तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप तुम्ही याच्यावरती टाकू शकता। आणि हे पहा अशी आंब्याची चटणी आपण याच्यावरती घेतलेली आहे। आणि या तेलामध्ये अशी आंब्याची चटणी मिक्स करून घेऊ आणि मस्तपैकी असं पैस करून घेऊ पूर्ण पोळीला। हे पहा अशा पद्धतीत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये लसूण पण खिसून टाकू शकता। मी लसूण टाकत नाही, कारण की या चटणीमध्ये लसूण जिरे असल्यानं तुम्हाला जर असं वरतून टाकू वाटलं तर तुम्ही लसूण खिसून जिरे पावडर असे टाकू शकता। हे असं झाल्यानंतर अशी साईडची काटेने असं करून घ्यायचं। खूप असं लेयर्स दाबायच्या नाहीत, खूप हलक्या हाताने ह्या लेयर्स अशा करायच्या। एकदम हलक्या हातानं जाडसर असं प्रेस नाही करायचं, एकदम हलक्या हातानं असं प्रेस करून घ्यायची आणि मस्त अशी चुंबळ तयार करून घ्यायची। हे चुंबळ झाली की हे पा असं करायचं, कोरडं पीठ घ्यायचं, एकदम हलक्या हातानं, कारण ज्या आपल्या ह्या लेयर्स आहेत त्या लेयर्स दिसल्या पाहिजे म्हणून। हे पहा आणखीन आपण कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे। तोपर्यंत जोपर्यंत आपण पराठा लाटून घेत नाही तोपर्यंत आपल्या शेगडीवरचा तवा गरम होतो। एकदम हलक्या हाताने हे पराठा लाटून घेऊ, जास्त प्रेस नाही करायचा। हे पहा मस्तपैकी हे पहा असा लाटून घेतलेला आहे। शेगडीवरती तवा गरम झालाय, आता आपण हे पराठा टाकून घेऊ शेगडीवर। हे पा मस्तपैकी अशा आपण टाकून घेतलेला आहे पराठा। चमच्याच्या सहाय्यानं तेल टाकून घेऊ। तेल टाका किंवा तूप टाका तुमच्या आवडीनुसार। तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप टाका,
किंवा तेल टाकू वाटत असेल तर तेल टाका. मस्त असं खरपूस भाजून घेऊ. खूप छान लागतो खायला. समजा तुमच्या घरात भाजी नसेल किंवा तुम्हाला जर भाजी पोळी खावास वाटत नसेल त्या टाईमला तुम्ही, आता आंब्याचं सीझन तर आहेच, मस्तपैकी बाजारातून अशी कच्ची कैरी आणायची, आंब्याची चटणी करायची आणि मस्त असा पराठा तयार करून खायचा. खूप छान लागतो. तुम्ही टॅमॅटो सॉससोबत खाऊ शकतो किंवा केचपसोबत, किंवा अशी पण खाल्ली तरी खूपच छान लागते खायला. हे लच्छा पराठा, याला काहीच म्हणजे अशी मेहनत नाही, झंझट नाही. हे पहा, हे लच्छे असल्यानं किती मस्त असं म्हणजे हे भाजत गेलेलं आहे. आंबट तिखट, याच्यामध्ये जिऱ्याची पूड आहे. हे सर्व जिन्नस असल्यानं खूपच छान लागतं खायला. मस्तपैकी असा खरपूस भाजून घ्यायचा आणि हे पहा, आपला पराठा भाजला गेलेला आहे. आता आपण हे पराठा काढून घेऊ. हे पहा किती मस्त आपला हे पराठा तयार झालेला आहे. याचे लच्छे पण पहा कसे निघत आहे. हे पहा याचे लच्छे. खूपच आपला हे पराठा गरम असल्याने याला काय आपण म्हणजे असं जास्त हे करू शकत नाही. पहा, लच्छा पराठा आहे आंब्याच्या चटणीचा, किती छानपैकी तयार झालेला आहे. यूट्यूब फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. राणी दैफळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.